सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काही वेगळे राजकीय गणित राज्यात होऊ घालतायत का? नाही, मला त्या बाबतीमध्ये माहिती, दीपक केसरकर का भेटले, कशासाठी भेटले याची मला काही माहिती नाही। पण राज ठाकरे आणि आम्ही सहज भेटत असतो, अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट असते, देवेंद्रजी त्यांची भेट होत असते, आमचे मंत्री त्याच्याकडे जात येत असतात। मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण किंवा काय असं समजण्याचं कारण नाही। निकाल येण्याच्या अगोदर निकाल येतोय आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधानांचा दौरा लागलेला आहे, त्यामुळे संजय राऊत असं म्हणताय की पंतप्रधानांना निकाल माहीत आहे किंवा हा सगळा निकाल मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि म्हणून निकाल सांगण्यात आला आहे। मला आता एक सांगा, किती बालिश विधान आहे राऊतांचं, पण ते काय जल्लोष करण्यासाठी मोदीजी या ठिकाणी येत आहेत का निकाल लागल्यावर? म्हणजे साधी गोष्ट आहे, 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव त्या दिवशी आहे, राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो। आणि आपण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दर 12 जानेवारीला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात। हा कार्यक्रम देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यामध्ये होत असतो आणि म्हणून ते याही वर्षी 12 जानेवारीला नाशिकला येत आहेत। आपण तो आग्राने नाशिकला कार्यक्रम मागवून घेतलेला आहे, पुणे मुंबई नागपूर होण्यापेक्षा। आणि हा योगायोग आता कसं आहे की तुमचा निकाल आज आहे 10 तारखेला आणि 12 तारखेला ते येत आहेत, मग काय सेलिब्रेशन करायला येत आहेत का? तुम्ही स्वतःला एवढं मोठं का समजून घेतात, मला कळत नाहीये। इथे आमचं सरकार अतिशय स्थिर आहे, या ठिकाणी आमचे 210च्या वर आमदार आमच्या बाजूला आहेत आणि तुम्ही कशाला विनाकारण काहीतरी मग मोदींचा संबंध या दौऱ्याशी लावायचा, या त्यांचा दौऱ्याचा संबंध या प्रकरणाशी लावायचा? मला वाटतं अतिशय बालिश स्टेटमेंट कोण असेल, राऊत असतील किंवा उद्धवजी असतील, त्यांचं या ठिकाणी आहे। काल आपण पाहणी केली, राम मंदिरामध्ये गेला होता, मोदी इकडे पण जाणार आहेत का? राम मंदिर रामघाटावर पण जाणार आहेत? हो, काळाराम मंदिराला सुद्धा माननीय मोदीजी भेट देणार आहे, घाटावर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जलपूजन त्या ठिकाणी करणार आहेत। आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी त्या ठिकाणी जाणार आहे, कारण नाशिक आणि राम याचं एक वेगळं नातं आहे। ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक वेगळं महत्व आहे आणि त्यामुळे वरतून दिल्लीहून कार्यक्रमाला की मंदिरात आम्ही त्या ठिकाणी जाऊ, तशी ट्रस्टींनी विनंती केलेली होती, आम्ही विनंती केलेली होती, पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी त्या ठिकाणी जातील। नंतर रोड शो त्यांचा होईल आणि नंतर जाहीर सभा होईल। भाऊ, कुंभमेळा अगदी 1-2 वर्षावर आहेत, आपल्याकडे ती जबाबदारी पण आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक म्हणा किंवा त्र्यंबकेश्वर काही कॉरिडॉर करावा अशी काही आपल्याकडनं विनंती केली जाणार आहे? निश्चित, आता तुम्ही बघितलं असेल देशभर जे अतिशय प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळं आहेत त्यांचा कायापालट होत चाललेला आहे। देशात कुठे जाऊन बघा तुम्ही, म्हणजे आपला विश्वास बसणार नाही। म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघा, म्हणजे आता अयोध्येचं चित्र सुलटलेलं आहे, तुम्ही काशीला जा, बनारसला कुठेही जा तुम्ही, सगळ्या ठिकाणी आता चित्र बदलत चाललेलं आहे। आणि त्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर सुद्धा, कारण या ठिकाणी कुंभमेळा होतो, या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं एक आगळं वेगळं महत्व या ठिकाणी देशामध्ये आहे, देशभरातून देशाबाहेरून लोक त्या ठिकाणी पूजेसाठी येत असतात। आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे। मी त्या खात्याशी संबंधित आहे, पर्यटन आणि ग्रामविकास तीर्थक्षेत्र हे माझ्याकडेच त्या ठिकाणी आहे आणि एक चांगला कॉरिडॉर त्या ठिकाणी व्हावा, एक ऐतिहासिक महत्व त्याचं आहे, पण त्याला अधिक ते प्राप्त व्हावं आणि पर्यटक अधिक जास्तीत जास्त, भाविक अधिक जास्तीत जास्त त्या ठिकाणी यावेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे। मला वाटतं लवकरच आपल्याला ती गोड बातमी सुद्धा कळेल। भाऊ, बार्टी सारथीच्या ज्या फेलोशिपची परीक्षा होती 3 ठिकाणी पेपर फुटलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। हा सगळी परीक्षा जी आहे ती सर्वांना फेलोशिप आज सकाळी। खरं म्हणजे या प्रश्नपत्रिका फुटीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय गंभीर होतो। माझ्या खात्यात सुद्धा जवळपास 13-14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यांच्याही परीक्षा सुरू आहेत। पण कुठे ना कुठे म्हणजे इतका खोडसाळपणा चाललेला आहे, मोबाईलमुळे सुद्धा इतके प्रॉब्लेम होत आहेत। प्रश्नपत्रिका गेल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी क्लिक केली की ती एका सेकंदात बाहेर जाते, अनेक ठिकाणी तोही प्रॉब्लेम झालेला आहे। आणि टेक्निक जेवढं आपण पुढे जातो आहोत त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि म्हणून तलाट्याची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील, या बाबतीमध्ये खरं आहे की या टेक्निकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लगेच बाहेर जातात, लगेच 10 मिनिटांमध्ये उत्तरपत्रिका त्या ठिकाणून आत येत आहेत, हे काही ठिकाणी होत आहे। त्या बाबतीमध्ये अधिकाधिक काळजी करणं, म्हणजे आता आम्ही या सगळ्या परीक्षा घ्यायला मोठ्या मोठ्या एजन्सीकडे दिलेल्या आहेत, हे काही डिपार्टमेंट परीक्षा घेत नाही, आम्ही टाटा सारख्या कंपनीला त्या दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा खोडसाळपणा या ठिकाणी चाललेला आहे। आणि विद्यार्थ्यांचे खरं त्याच्यामध्ये फार हालच मी म्हणेल ते या ठिकाणी चाललेत, बिचारे अभ्यास करतात प्रामाणिकपणे, काही विद्यार्थी बहुतांश विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, रात्रंदिवस खपतायत त्याच्यामध्ये आणि परीक्षा देत आहेत। पण काही विद्यार्थी
त्यांच्या या सगळ्या खोडसाळपणामुळे मग कुठेतरी दुसऱ्याच परीक्षेला बसायचं, कुठेतरी प्रश्नपत्रिका बाहेर उत्तरपत्रिका लगेच मागवायची, असे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत. हे अतिशय गंभीर आहे. या बाबतीमध्ये सरकारने अतिशय गंभीर्याने लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. भाऊ, ट्रान्सपोर्ट चालक संघटनेचे काही पदाधिकारी काही वेळापूर्वी आपल्याला भेटले. त्यांच्या मागण्या आधीच अतिशय तीव्र आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. नाही, ट्रान्सपोर्ट चालक जे आहेत त्यांचं काही म्हणणं नाही, पण कुणीतरी रस्त्यावर उभं राहतंय, ज्या संघटना नाही अधिकृत ते उभे राहत आहेत, गाड्या अडवत आहेत आणि म्हणून पोलीस त्याच्यावर आता कारवाई करतायत. केंद्र सरकारने या बाबतीमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ज्या अधिकृत संघटना आहेत त्यांचं समाधान या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यांनी तो बंद मागे घेतलेला आहे. पण आता कोणी रस्त्यावर 10-20 जण जमले की खडी करतो गाडी, आडी करतो गाडी, असं या प्रकारे चाललेलं आहे. मला वाटतं तसं कुणीही करू नये, कायदा कुणी हातात घेऊ नये. केंद्र सरकार त्यांच्या विनंतीच्या नुसार त्या ठिकाणी काय मार्ग काढता येईल त्याचा प्रयत्न करत आहे. टँकर चालकांनी संप पुकारला आहे. पानेवाडीच्या डेपोमधून एकही टँकर बाहेर पडलेला नाही आहे. संध्याकाळनंतर नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. मला वाटतं ती वेळ त्या ठिकाणी येणार नाही. त्यातून निश्चित मार्ग निघेल आणि पूर्ववत त्या गाड्या सुरू होतील. त्या संदर्भामध्ये सगळे अधिकारी, केंद्रीय अधिकारी सुद्धा त्याच्याशी संपर्क करतायत. आम्ही सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन, प्रशासन त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा प्रशासकीय अधिकारी आहेत, आमचे सीपी आहेत, जिल्हाधिकारी त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. मी याच प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलण्याचा. वेळ मिळाली तर त्यांची आमची वेळ जर ठरली तर निश्चित त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी बोलेल. शासन शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनेच त्या ठिकाणी उभं राहणार आहे. त्यातून काय मार्ग काढता येतो त्या संदर्भात निश्चित आम्ही चर्चा करू. पंकजा मुंडे यांचा ताब्यात असलेला वैद्यनाथ साखर कारखाना लवात निघालेला आहे. एकूणच मोठा त्यांच्यासाठी हा धक्का आहे. या संदर्भात मला माहिती नाही. काय म्हणजे आज झालं काय निलावाची नोटीस सरकारने बँकेने दिलेली आहे. आज मुंबईमध्ये भाऊ भाजपकडनं एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोर कमिटीची बैठक आहे. काही जागांवरती अदलेबदली संदर्भात चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे. आपल्याला काही या संदर्भात काल नाशिकला सुद्धा अशीच सभा झाली, अशाच बैठकी झाल्या. कोर कमिटी असेल, सगळे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्या 2-2 हजार कार्यकर्त्या बैठकी, 20 कार्यकर्त्यांची बैठक, म्हणजे सगळ्याच बैठकी या ठिकाणी आता महाराष्ट्रभर या ठिकाणी होत आहेत. आमचे अध्यक्ष राज्यभर दौरा करतायत. राज्याचा पूर्ण दौरा त्यांनी करून टाकलेला आहे. आता 100% जिल्ह्यांचा दौरा त्यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईचा त्या ठिकाणचा दौरा आहे किंवा त्या मिटिंग आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळं आहे आणि जागा बदल करतोय. आता काल इथे बैठक झाली, काय जागा बदल केल्या का आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या? नाही. म्हणून मला असं वाटतं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हा एक आमचं संघटनात्मक जे आमचं काम चाललेलं आहे त्याचाच एक हा भाग आहे. कालच्या बैठकीत काही जागा बदलून द्यावी किंवा जागा असं काही सूर निघालाय का आपल्या? असा कुठलाही सूर निघाला नाही. आमच्याकडे पक्षामध्ये शिस्त आहे. आमच्याकडे ही जागा द्या, ती जागा द्या, ती बदलून द्या, अशासाठी बैठकीमध्ये काही बोललं जाते किंवा गोंधळ घातला जात नाही. असेल तर एक दुसऱ्याच्या कानामध्ये ते सांगतील की प्रयत्न करा, बघा, असं करता चांगलं होईल, तेवढंच होईल. पण आमचा पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय जोरात आहे आणि त्यामुळे असं कुठेही होत नाही की घोषणाबाजी. हे सगळं काँग्रेस कल्चर आहे, राष्ट्रवादी कल्चर आहे, सगळं तिकडचं कल्चर आहे. लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि आपण 45+चा नारा देत आहेत. 48चा नारा का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. मी तर 48 सांगितलेले आहेत. मी कधी म्हटलं? मी आउट ऑफ सांगितलेलं नाही. मी तुम्ही माझं स्टेटमेंट ऐकलं नाही का? तेवढं 48च घेऊ. एकही जागा विरोधकांना यायला मिळणार नाही. कारण लोकांची मानसिकता झालेली आहे. लोकांना फक्त आता मोदीजीच पाहिजेत. त्यांना किती म्हणू द्या, त्यांना काही बोलू द्या, त्यांना काही स्टेटमेंट करू द्या. आणि मी त्यातल्या तर सांगितलं शिवसेनेला तर एकही जागा मिळणार नाही. मी आता परत वारंवार सांगतो तुम्हाला. आणि खरंच सांगतो, वेळ येऊ द्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल असा आश्चर्यकारक निकाल या ठिकाणी लागेल. आउट ऑफ लोकांच्या मनामध्ये फक्त आता मोदीजी आहेत. देशाला पुढे द्यायचंय, त्यांना महासत्ता करायचंय, सुपर पॉवर करायचंय, विश्वगुरू करायचंय. तर त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, मोदीजी. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोण नाही दुसरं पर्याय? राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, देशाला महासत्ता करू शकतात का? कोणीच नाहीये. आणि त्यांचं नाव घेतल्यावर त्यांच्याबरोबरची सगळी ती इंडिपेंडंट आघाडी राहणार आहे का? तर नाहीच. आणि म्हणून मला असं वाटतं की आता देशामध्ये फक्त एकच नाव चालतंय, एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे मोदीजींची. आणि लोकांची मानसिकता झालेली आहे. आपण या निवडणुकीमध्ये बघा, निकाल आपल्याला आश्चर्यकारक लागलेला दिसेल. तुमच्या या दाव्यामुळे ईव्हीएम वर शंका घेतली जाते. आता मग काय करणार त्याला? आता लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. आता जर लोकांनी मतदान दिलं तर आता ईव्हीएम खराब आहे. आता काय बोलावं या गोष्टी? म्हणजे मला तर काही समजतच नाही. म्हणजे
त्यांच्या बाजूने निकाल लागला दिल्लीचा तर बरोबर आहे, पंजाबचा लागला तर बरोबर आहे, पण ते परवा लागल्या निकालांमध्ये तेलंगणाचा निकाल लागला तर मग ईव्हीएम बरोबर आहे. फक्त भाजपच्या बाजूने निकाल लागला की त्यांचं ईव्हीएम मध्येच त्या ठिकाणी खोडा होतं, त्यातच त्या ठिकाणी खराबी होते. मला वाटतं या बोलण्याला कुठलाही अर्थ नाहीये. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडा पण जसं म्हणतो तसं काहीतरी मग सांगायचं याच्यामुळे आम्ही पडलो त्याच्यामुळे पडलो, या गोष्टीला कुठे अर्थ नाही. लोकांची मानसिकता झालेली आहे, मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला दिसतंय. मोदीजींचं मागे असलेलं जनमत, त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांची लोकप्रियता, त्यांचे दौरे, लोकांचा उत्साह, यावरून आपल्याला कळतंय की देशामध्ये म्हणजे गणमान्य नेता जनमान्य नेता हा कोण आहे म्हणून. भाऊ 12 जानेवारीला मोदी येत आहेत. शहरातल्या वाहतुकीत काही बदल केले जाणार आहेत आणि शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यासंदर्भात काही विचार किंवा तसं काही नाही, कुठल्याही शाळा कॉलेजला त्या दिवशी सुट्टी नाहीये, कुठे सुट्टी राहणार नाहीये. आणि ट्रॅफिक आता एवढं व्हीव्हीआयपी मुवमेंट आहे, एवढा मोठं जनसमुदाय तिथे, एवढे तरुण त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं काही ठिकाणी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे थोड्या वेळासाठी. मुंबईमध्ये जर मोर्चा धडकला तर कायदा हातावर घेतला तर मुलाहिजा कोणाचा केला जाणार नाही असं अजितदादांनी सांगितलंय. आपली नेमकी काय भूमिका असणार आहे, काय आपल्याकडे? अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर मी काय बोलावं. त्यांनी जर म्हटलं असेल तर मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्यही नाही. पण निश्चित कुठेही कायदा भंग होऊ नये ही अपेक्षा सरकारची त्या ठिकाणी आहे. शांततेत आंदोलन झालं तर त्याला कुणाचंही ना नाहीये, पण एवढ्या मोठ्या संख्येत आल्यावर म्हणजे जे मोर्चेकरी आहेत त्यांना वाटानी पण काहीतरी मध्ये उपटसंभ असतात, काहीतरी मुद्दामूनही प्रकार केले जातात मोर्चाला गालबोट लावण्यासाठी. तसा प्रकार होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. भाऊ, काल महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला देण्याचं ठरले उद्धव ठाकरे गटाला. काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आत्मविश्वास आहे की उद्धव ठाकरे गटाच्या सर्वात जास्त जागा निवडून येतील. आणि तुम्ही एकीकडे म्हणताय का एकही जागा विधानसभा किंवा लोकसभा असेल शिवसेनेला निवडणूक लढवणं मुश्किल होईल, काय? मी पुन्हा सांगतोय, शिवसेनेने किती जागा घ्या, शिवसेनेने कितीही जागा घ्याव्या, शिवसेनेने फक्त एक जागा निवडून दाखवावी. मी तर म्हणतो त्यांनी कॉन्सन्ट्रेट फक्त एका जागेवरच करावं. कुठली जागा? कुठली त्यांना जी सोपी असेल ती. मी कशाला सांगू त्यांना कुठली, मी कशाला सांगू जळगावच्या जागेवर या म्हणून तुम्ही, जामनेरच्या जागेवर या म्हणून तुम्ही. भाऊ, मोदी साहेबांची सभा होतीये, हा. शिंदेची सेना असो किंवा आपला संपूर्ण भाजप पक्ष असो, मात्र अजितदादांचा राष्ट्रवादी गट किंवा छगन भुजबळ याकडे कुठेही लक्ष देताना दिसत नाहीये. आहे ना, लक्ष आहे ना. आता आम्ही त्याच्याशी बोलत होतो. एकदाही मिटिंगला छगन भुजबळांनी हजर लावली नाहीये. अच्छा, हे भुजबळ साहेबांना आता सध्या कामं आहेत, ओबीसीच्या संघटनेमध्ये ते अडकलेले आहेत, त्यांचे दौरे चाललेले आहेत, त्यामुळे बहुतेक ते आले नसतील. पण माझा त्यांचा फोनवर संपर्क आहे, त्यांच्या टीमचा आमचा संपर्क आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. अजितदादा स्वतः या ठिकाणी येणार आहेत. काल माझं त्यांचं बोलणं झालं. दोन्ही नियोजनाच्या बैठकीमध्ये भुजबळ कुठेही दिसले नाही. नियोजनाच्या बैठकीमध्ये नाही, आमच्या कुठे बैठकी झाल्यात, मी कुठे बैठकीला आहे. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून वैयक्तिकच त्या ठिकाणी चर्चा करतोय. अशी बैठक अजून कुठे झालेली नाही की सगळे पक्षीय सगळे एकत्र या, बैठक करा. दादा भुसे वगैरे सुद्धा आम्ही ग्राउंडवरच काल भेटलो. आम्ही इथेच फक्त समोरासमोर होतो म्हणून आम्ही काल भेटून चर्चा केली आणि आमच्यामध्ये समन्वय आहे अतिशय. म्हणजे मोठ्या अशी ऐतिहासिक सभा आम्हाला उद्याशी करायची आहे आणि ते विशेष करून तरुणांचा भरणा मोठा राहील, तो आपल्यालाही बघायला त्या ठिकाणी मिळेल. पण आम्ही आमच्यामध्ये कुठे मतमतांतर आहे किंवा कुठे वादविवाद आहे असं कुठेही नाहीये. सगळे जण मिळून, तिन्ही पक्ष मिळून आम्ही आणि आमचे दुसरे जे मित्र पक्ष आहेत, आठवले गट आहे, ते सगळे ते आम्ही सगळे मिळूनच ही सभा आता यशस्वी करणार आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावरती भाऊ, आपण मागे बोलले होते की मोर्चा काढण्याची वेळ म्हणून पाटलांवरती नाही येणार, त्यानंतर मुंबईला येण्याची झालेला आहे का किंवा काही त्या संदर्भात चर्चा झाली आहे? कारण ते आजही मोर्चावरती ठाम असू दे. आपण तुम्हाला सांगितलं की आम्ही पण त्या ठिकाणी आरक्षण देणार ठाम आहोत. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी आमची तयारी चाललेली आहे. मी आपल्याला असं म्हटलं होतं की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. ते मुंबईपर्यंत त्यांना यावंच लागणार नाही. तोपर्यंत निश्चित सकारात्मक त्यांना अपेक्षित असा आहे, तसा निर्णय त्या ठिकाणी होईल.